अहंकारी अर्जुन भाग 14. घरी आलेला अर्जुन थेट आपल्या खोलीत गेल्याचे आदितीने पाहिले. ती त्याच्यासाठी कॉफी बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. तिच्या पाठोपाठ पौर्णिमा तिथे आली आणि म्हणाली, ए कामवाले, माझ्या जावयासाठी कॉफी बनवून दे. मी स्वतः ती घेऊन जाऊन त्याला देईन. तिने अतिशय गर्वाने सांगितले. तिचे हे बोलणे ऐकून रमाला खूप राग आला. तरीही अदितीने दिलेली शपथ आणि तिच्या तो निष्पाप चेहरा पाहून ती दात ओठ खाऊन शांत बसली. हो मॅडम, हे घ्या, असे म्हणत अदितीने कडक कॉफी बनवून पौर्णिमाच्या हातात दिली. दुसरीकडे पौर्णिमाने अदितीला कामवाली म्हटले आहे हे माहीत असूनही शकुंतला मात्र अगदी शांत बसून राहिल्या होत्या. कॉफीचा कप घेऊन त्या अर्जुनच्या खोलीत आल्या. पौर्णिमा वाचे सरकार, अशी हाक मारा, त्या म्हणाल्या. कामावरून येऊन खूप थकला असतील, हे घे गरमागरम कॉफी. मी स्वतः माझ्या हाताने खास तुझ्यासाठी ही बनवून आणली आहे. अगं आत्या, तुम्ही कधी आलात? मोनिका ऑफिसमध्ये आली होती, पण नंतर ती कुठे गेली आहे समजलंच नाही. असे म्हणत त्याने कॉफीचं कप हातात घेतला आणि एक घोट घेतला. ती कॉफी आपल्या हक्काच्या माणसाने म्हणजे अदितीने बनवली आहे हे ओळखायला त्याला अजिबात वेळ लागला नाही. केवळ आपल्या आई वडिलांच्या म्हणजे नात्याचं खातर अर्जुन ह्या लोकांना सहन करत होता. नाहीतर त्याने कधीच त्यांना घराच्या उंबरट्यापर्यंतही फिरकू दिले नसते. ओहो आत्या, तुम्ही कशाला एवढा त्रास घ्यायला गेलात? घरात लोक आहेत ना, त्यांनीच कॉफी बनवली असती. तुम्ही इतक्या लांबून प्रवास करून आला आहात आणि त्यात माझ्यासाठी कॉफी बनवून आणली आहे. तुम्ही आमच्या घरचे पाहुणे आहात, त्यामुळे यापुढे तुम्ही स्वयंपाकघराकडे फिरकूही नका. मस्त आराम करा आणि का प्या, असे अर्जुनने टोमणा मारत सांगितले. पण त्याचा तो टोमणा न समजल्यामुळे पौर्णिमाला मात्र खूप आनंद झाला की माझा बाचा माझी किती काळजी घेतोय. ठीक आहे अर्जुन, त्या म्हणाल्या. त्यावर तो म्हणाला, आत्या, तुम्ही खाली जा आणि आदितीला वर पाठवून द्या. मला उद्यासाठी कपडे इस्त्री करायला सांगायचे आहेत. अरे, ती कशासाठी अर्जुन? यापुढे माझी मुलगीच तुझी सगळी कामे करून देईल. काळजी करू नकोस, त्या म्हणाल्या. त्यावर येणारा राग आवरत तो म्हणाला, आत्या, ते सगळं लग्न झाल्यावर बघता येईल. आता आदितीलाच करू दे. शिवाय ती ह्या घरात आल्यापासून माझी सगळी कामे तीच करत आली आहे. पौर्णिमेचा मूर्ख डोक्याला त्याचे बोलणे अजिबात समजले नाही. माझा बाचा माझ्या मुलीला अगदी सुखाच्या गादीवर ठेवणार या विचाराने ती मनोमन खूपच हरकून गेली. तिने खाली आल्याच एक कामवाले, माझ्या जावई तुला वर बोलवत आहे, बघ जा, असे जोरात ओरडून सांगितले. ठीक आहे मॅडम, असे म्हणून अदिती अर्जुनच्या खोलीकडे गेली. अदिती येण्याचीच वाट पाहत असलेल्या अर्जुनने ती खोलीत आल्याच तिला घट्ट मिठी मारली आणि आपल्या ऑफिसचा सगळा टेन्शन विसरण्यात तो यशस्वी झाला. त्याच्या ह्या मिठीत कोणत्याही प्रकारची वासना नव्हती हे अदितीलाही चांगल्या प्रकारे माहीत होते. म्हणूनच जेव्हा त्याने तिला जवळ घेतले तेव्हा ती काहीही न बोलता शांतपणे त्याच्या पाठीवरून हात फिरवत तशीच उभी राहिली. काही मिनिटांनंतर अर्जुनने इच्छा नसतानाही तिला स्वतःपासून थोडे दूर केले आणि म्हणाला, थँक्यू सो मच अदिती, असे म्हणत त्याने तिच्या कपाळावर चुंबन घेतले. परंतु तिने चेहऱ्यावर कोणतेही भाव न दाखवता शांत राहून विचारले, सर, तुम्ही बोलवलं होतं म्हणे? हा हो, तुझ्याशी थेट बोलता येत नाही ना, म्हणूनच मला काहीतरी कामाचे निमित्त काढून तुला बोलवावे लागते. हे बघ, असे म्हणत त्याने तिच्या हातात कपडे दिले. हे कपडे घे, इस्त्री करून दे अदिती, तोपर्यंत तरी मला तुझ्यासोबत राहता येईल. ह्याच आशेने अर्जुन तिच्या जवळची इच्छा करत होता. छे, ह्या सरांना कितीही सांगितले तरी ते ऐकतच नाहीत. आता तर ह्यांच्या आत्यासुद्धा इथे आल्या आहेत. मी त्यांच्या खोलीत तासनतास थांबलेले पाहून त्या नक्की काय विचार करतील हीच तिची मोठी चिंता झाली होती. मी ह्या घरातून जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत माझ्या चारित्र्यावर कोणतेही डाग लागू नये अशी तिची प्रामाणिक इच्छा होती. पण तिच्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडतील की नाही हे तर आता पुढेच पाहावे लागेल. घरी आलेल्या मोनिकाने थेट शकुंतला यांना घट्ट मिठी मारली आणि म्हणाले,
मामी मामी, हाऊ आर यू, असे विचारत तिने त्यांच्या गालावर चुंबन घेतले. मी ठीक आहे मोनी, तू कशी आहेस? आधी घरी न येता मॅडम कुठे फेरफटाका मारून आलात? शकुंतलेने तिच्या गालावरून हात फिरवत प्रेमाने विचारले. मामी, मला आधी अर्जुनला भेटायचे होते म्हणून मी त्याच्या ऑफिसमध्ये गेले होते. नंतर तिथे मला माझे काही फ्रेंड्स भेटले म्हणून त्यांच्यासोबत थोडं फिरून आले, तिने सांगितले. तेवढ्यात पौर्णिमा तिथे आली आणि म्हणाली, अगं मोनिका बेबी, तू कधी आलीस? जा आधी फ्रेश होऊन ये. आणि हो, अर्जुन त्यांच्या खोलीत आहे बघ. येताना त्यालाही सोबत घेऊन ये. ओके मॉम, असे म्हणत आपली खोली कोणती आहे हे विचारून ती तिच्या खोलीकडे गेली. तिकडे खोलीत कपडे इस्त्री करत असलेल्या आदितीला अर्जुनने मागून मिठी मारली होती. त्याने तिला खांद्यावर आपले डोके ठेवले होते आणि डोळे बंद करून तो आदितीच्या जवळीकतेचं मनापासून आनंद घेत होता. सर, कोणीतरी येईल, प्लीज मला सोडा ना, असे ती गायवाया करत विचारत होती. पण अर्जुनचा आणि तिच्या बोलण्याचा जणू काही संबंधच नाही. अशा रीतीने तो डोळे बंद करून तिचे बोलणे शांतपणे ऐकत होता. आदिती, आज मी सुनीलला भेटलो, तो म्हणाला. हे ऐकून आदितीला खूप आनंद झाला. खरंच का सर? सुनील दादा योग्य वाटले ना? तिने अत्यंत उत्साहाने विचारले. हां, मी स्वतः शोधले असते तरी माझ्या बहिणीसाठी इतका चांगला मुलगा मला मिळाला नसता. तिची परीक्षा संपल्या लगेच आपण त्यांचे लग्न लावून देऊया. त्यानंतर तिच्या करिअरच्या ध्येयासाठी तोच तिच्या पाठीच्या कणा भक्कम पाठिंबा म्हणून उभा राहील, असे अर्जुनने सांगताच आदितीच्या आनंद गगनात मावेनासा झाला. सर, कपडे इस्त्री करून झाले आहेत. आता स्वयंपाकात काय बनवायचे ते सांगितले तर मी बनवते. सध्या मी चपाती आणि व्हेजिटेबल कुर्मा बनवला आहे. तुमच्या आत्या आणि त्यांची मुलगी आल्या आहेत ना, तर त्यांच्यासाठी काही गोडधोड बनवायचे आहे का? तिने विचारले. काही गोडधोड बनवायची गरज नाही आदिती. नेहमीसारखंच साधा स्वयंपाक कर, बस. त्या काही आज येऊन उद्या जाणाऱ्या पाहुण्यांपैकी नाहीत. त्या इथेच कायमचं राहिल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही. तिला त्याचं बोलण्याचा नक्की काय अर्थ आहे हे समजले नाही, म्हणून ती त्याच्याकडे एकटक पाहतच राहिली. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला, तिचे नाक हलके चोडले आणि म्हणाला, दहीभात बनव आदिती. तू बनवलेला दहीभात मला खूप जास्त आवडतो. हो ठीक आहे सर, मी जाते. तितक्यात अर्जुनच्या खोलीचा दरवाजावर ताप पडल्याचा आवाज आला आणि ते दोघंही झटकन एकमेकांपासून दूर सरकले. आदितीने पुढे जाऊन दरवाजा उघडला आणि तिथे उभ्या असलेल्या व्यक्तीकडे पाहिले. पण मोनिकाने मात्र आदितीकडे पूर्ण दुर्लक्ष करत अर्जुन म्हणत तिला बाजूला सारले आणि थेट अर्जुनच्या गळ्यात हात टाकला. सॉरी अर्जुन, मला माझे फ्रेंड्स भेटले होते म्हणून मी त्यांच्यासोबत फिरायला गेले होते. तिच्या बोलण्याच्या पद्धतीवरून अर्जुनला लगेच समजले की मोनिकाने ड्रिंक्स केली आहे. हे समजताच त्याच्या मनाला खूप आनंद झाला, कारण जर मोनिकाच्या ह्या वाईट सवयींबद्दल त्याच्या आईला समजले तर ती कोणत्याही परिस्थितीत तिला ह्या घरची सून करून घेणार नाही हे त्याला ठाऊक होते. इट्स ओके मोनी, मला सुद्धा ऑफिसमध्ये खूप कामे होती, असे म्हणत त्याने आदितीकडे पाहिले. मोनिकाचे लक्ष आदितीच्या दिशेने जाताच अर्जुनने अत्यंत मऊपणाने तिचे हात स्वतःपासून दूर केले आणि म्हणाला, चल मोनी, आपण हॉलमध्ये जाऊया. तो तिला घेऊन जाण्यासाठी पुढे सरसावला, पण त्यापूर्वीच आदितीने तिथून काढता पाय घेतला. स्वयंपाकघरात परतलेल्या आदितीचे मन पूर्णपणे अस्वस्थ झाले होते. अर्जुन आपल्याशी इतक्या जवळकीने वागून आता थेट आपल्या डोळ्यांसमोर मोनिकाच्या गळ्यात हात घालून उभा राहिला, हे तिला कुठेतरी सहन होत नव्हते. तिने अत्यंत जड अंतकरणाने उरलेला स्वयंपाक संपवला आणि सर्वांना जेवण्यासाठी बोलावले. डायनिंग टेबलावर जेवण पाहताच पौर्णिमा म्हणाल्या, ए कामवाले, हा स्वयंपाक तू नक्की कुणाला विचारून बनवलास? काय बनवायचे आहे हे आधी वहिनींना विचारायला हवे होते ना? संध्याकाळपासून मी आणि वहिनी दोघी एकत्र बसून गप्पा मारत आहोत. आता पाहतो तर स्वयंपाक तयार आहे असं सांगतेस, आणि त्यातही पोटदुखीचं पेशंटने खावे तसा हा दही भात बनवून ठेवला आहेस. त्या पुढे म्हणाल्या,
वहिनी, तुम्ही या कामवालीला पार डोक्यावर चढवून ठेवले आहे. बघा ना, हिने जे काही बनवले आहे ते आपल्याला गुपचूप तोंड मिटून खावे लागत आहे. या घराचे मालक नक्की आम्ही आहोत की हे लोक? असं वरडावाज प्रश्न करत त्यांनी हुकूम सोडला. मला हा दैवात नकोय, माझ्यासाठी भात आणि आमटी बनव. स्टडी रूम मधून जेवणासाठी नुकताच बाहेर आलेलं अर्जुनच्या कानावर पौर्णिमाचे हे सगळे बोलणे पडले. डायनिंग टेबलाजवळ येत त्याने विचारले, आत्या, तुम्ही नक्की कोणाला कामवाले म्हणालात? त्यावर पौर्णिमा अत्यंत गर्वाने आणि तोऱ्यात म्हणाल्या, अरे आणखी कोणाला म्हणणार? या घरात स्वयंपाकाचे काम करणाऱ्या त्या मुलीला मी कामवाले म्हणाले. ओ हो, असं होय. मग तुमचं लग्न नवीन नवीन झालं होतं तेव्हा तुमच्या पतीचा बिझनेस लॉस झाला होता आणि ते इटलीत एक हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होते ना? मग आजही तर कोणी तुम्हाला वेटरची बायको म्हणून हाक मारली तर तुम्हाला राग येईल की आनंद होईल? अर्जुनचे थेट प्रश्न विचारला. हे ऐकताच पौर्णिमाचा चेहरा साफ उतरला. अर्जुन, तू हे असं काय बोलत आहेस? एका घरकाम करणाऱ्या मुलीची बाजू घेऊन तू माझ्याशी असं वागतोयस का? तेही तुझ्या सख्या आत्याशी? अशा भाषेत बोलणे तुला कितपत योग्य वाटते? पौर्णिमाने संतापून विचारले. व्यक्ती कोणीही असो, तिचा स्वभाव आणि तिचे व्यक्तिमहत्वच तिला आदर मिळवून देते आत्या. त्या स्वयंपाक करणाऱ्या आहेत म्हणून काय झाले? त्या जर एवढ्या अपार कष्टाने चवदार स्वयंपाक बनवून देतात म्हणूनच तर आपण पोटभर जेवून तृप्त होतो ना? त्यातही अदिती खूपच चवदार स्वयंपाक बनवते. तिच्याशी तुम्ही अशा प्रकारे बोलणे कितपत योग्य आहे? असे म्हणत अर्जुनने आपल्या बायकोची म्हणजे अदितीची बाजू घेतली. शेवटी शेवटी त्याच्या बोलण्यातील गांभीर्य पौर्णिमाच्या चांगल्याच लक्षात आलं. अर्जुनशी जास्त वाद घातली तर आपलेच काम बिघडेल. हे समजताच पौर्णिमाने शकुंतला ह्यांच्याकडे मोर्चा वळवल्या आणि म्हणाल्या, वहिनी, तुम्ही हे असं काय पाहत बसला आहात? अर्जुनला काही समजावून सांगणार आहात की नाही? जेव्हा शकुंतला सुद्धा म्हणाल्या, पौर्णिमा, अर्जुन जे काही म्हणाला त्यात मुळीच चूक नाही. व्यक्ती कोणीही असो, प्रत्येकाला स्वतःचा स्वाभिमान आणि आदर असतो. ते जे काही काम करतात त्यावरून त्यांना असे तुच्छ समजून बोलणे कितपत योग्य आहे हे तूच मला सांग. त्याशिवाय आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुणाच्याही अनादर करा किंवा कोणाला सन्मान देऊ नका असे कुठेही शिकवलेले नाही. इथलीचे जे काही राहणीमान, आचार विचार आणि पद्धती आहेत त्या तू आणि तुझी मुलगी या दोघांनी स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवाव्यात. आमच्या घरात त्या लागू करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही जोपर्यंत ह्या घरात आहात तोपर्यंत तुम्हाला आमच्या इथल्या आचार विचार आणि पद्धतीशी जुळवून घ्यावेच लागेल, असे त्यांनी ठणकावून सांगितले. शकुंतला यांनी संध्याकाळी जेव्हा मोनिकाने येऊन त्यांना मिठी मारली होती तेव्हा तिच्या शरीरातून येणारा दारूचा वास अचूक ओळखला होता. म्हणूनच आपल्या घरात सून म्हणून येणारी मुलगी अशी दारू पिऊन हलत डुलत घरी येईल अशी कल्पना मी स्वप्नातही केली नव्हती, असे त्यांनी स्वतःच्या मनासेच म्हटले होते. याच कारणामुळे त्यांनी पौर्णिमाशी अत्यंत कडक आणि कटू भाषेत संवाद साधला होता. आता हे बोलणे पुढे वाढले तर कौटुंबिक मनस्ताप आणि भांडण होईल हे ओळखून पौर्णिमा म्हणाल्या, बरं ठीक आहे वहिनी, इथून पुढे मी त्या मुलीला असे म्हणत त्यांनी विचारले, तिचे नाव काय आहे? त्यावर जेव्हा अदिती असे सांगितले तेव्हा त्या म्हणाल्या, मी त्या मुलीला अदिती ह्याच नावाने हाक मारेन, तिला कामवाली म्हणणार नाही. त्यांनी असे म्हटल्यावर तिथल्या सर्वांचे मन थोडे शांत झाले. तरीही सर्वांच्या मनात कुठेतरी एक प्रकारची नाराजी आणि दुःख होतेच. त्यामुळे पुढे काहीही न बोलता सर्वजण अगदी शांतपणे जेवले आणि आपापल्या खोलीकडे निघून गेले. जाता जाता अर्जुनने सांगितले, अदिती, माझ्या खोलीत एक ग्लास दूध घेऊन ये. मोनिकाला तिने पिलेली दारू आता हळूहळू डोक्यात चढू लागले असल्यामुळे ती आपल्याच धुंदीत जेवढे जमेल तेवढे जेवली आणि स्वतःच्या खोलीत जाऊन थेट बेडवर आडवी झाली. पौर्णिमाला सुद्धा तिथे झालेल्या अपमानाचा प्रचंड राग आला होता. तो सहन न झाल्यामुळे त्या आपल्या खोलीत गेल्या, दरवाजा घट्ट बंद केला आणि रागाने खोलीतच येरझाऱ्या घालत होत्या. या घरकाम करणाऱ्या मुलीमुळे आज मला इतके सगळे बोलणे ऐकून घ्यावे लागले आहे.
काहीही करून हिला ह्या घरात अजिबात राहू द्यायचे नाही. ही माझ्या मुलीपेक्षा 10 पटीने जास्त सुंदर आहे. ही जर असेच इथे राहिली तर अर्जुन हिच्या हातातील बौली बनून जाईल, यात काहीच शंका नाही, असं विचार करत पौर्णिमा मनातल्या मनात विष वकत होत्या. परंतु ह्या सर्वांपेक्षा अगदी वेगळा विचार शकुंतला करत होत्या. त्या आपल्या पतीच्या फोटो समोर उभा राहून बोलू लागल्या. तुमच्या शब्दाला जागून ह्या मुलीला घराची सून बनवायचे म्हणून मी त्या सोन्यासारख्या अत्यंत गोड अदितीला स्वतःपासून दूर करत आहे. तुमच्या वचनामुळे मी अदितीसारख्या मुलीला अंतर देत आहे. माझी सून कशी असावी अशी जी मी कल्पना केली होती अगदी तशीच हुबेहूब अदिती आहे. पण ही मोनिका तर आल्या आल्या पहिल्याच दिवशी दारू पिऊन घरात आली आहे. लग्न ठरणारी मुलगी कधी असे वागते का? इटलीमध्ये ती हेच सगळे शिकून आली आहे का? मग इथून पुढे ह्या घरात अजून काय काय पाहायला मिळणार आहे? जर असं काही घडणार असेल तर तुम्हीच मला मार्ग दाखवावा लागेल. मी तुम्हाला आधी सांगून ठेवत आहे. आपल्या पतीचा फोटो समोर असे बोलून त्या बेडवर आडव्या झाल्या. आणि मी अदितीला माझी सून म्हणून कसे स्वीकारू याच चिंतेत विचार करत करत त्या झोपेच्या अधीन झाल्या. दुसरीकडे रमाला अदितीचा चेहरा पाहवत नव्हता. तिला कामवाली म्हणून हाक मारल्यामुळे वाईट वाटल्यामुळे त्यांनी स्वतःच्या हाताने तिला घासवरून जेवून दिले. दोघींनी जेवण केल्यानंतर अदितीने दूध गरम केले आणि ती ते घेऊन अर्जुनच्या खोलीत गेली. अदिती खोलीच्या आत जाताच काम करत असलेल्या अर्जुनने आपला लॅपटॉप बंद करून बाजूला ठेवला आणि तो तिच्याजवळ आला. तिच्या हातातील दुधाचा ग्लास घेऊन त्याने तो बाजूच्या टेबलावर ठेवला आणि म्हणाला, अदिती, आय एम व्हेरी सॉरी. त्या आत्या तुझ्याशी अशा भाषेत बोलल्या हे मला अजिबात सहन झाले नाही. म्हणूनच त्यांच्या वतीने मी तुझी क्षमा मागत आहे. त्यावर तिने हलकेच हसून उत्तर दिले, असू द्या हो सर. घरात काम करणाऱ्या माणसाला जर इंग्रजीमध्ये मेड आणि मराठीत कामवाले म्हटले तर त्यात काय चूक आहे? तिने स्वतःच त्याची समजूत काढली. कारण तिला चांगल्या प्रकारे माहीत होते की आता फक्त 10 महिनेच ती ह्या घरात राहणार आहे. त्याशिवाय काहीही झाले तरी मी ह्या घरात फक्त 1 वर्षासाठी आलेली पाहुणी आहे बस. त्यामुळे मी इथून एका कामवाल्या मुलीसारखीच राहून निघून जाणार आहे. माझी फक्त एवढी जबाबदारी आहे की जेव्हा मी इथून जाईन तेव्हा कोणीही माझ्या चारित्र्यावर कोणतेही डाग किंवा कलंक लावू नये. त्यासाठी तुम्ही सुद्धा शक्यतो माझ्यापासून थोडे दूरच राहा, असे तिने अत्यंत नम्रपणे सांगितले आणि मी आता निघते सर, असे म्हणून ती तिथून लगेच निघून गेली. आपल्या डोळ्यातील पाणी त्याच्यासमोर येऊ नये म्हणून ती तिथून पळाली आणि थेट आपल्या खोलीत आली. तिने दरवाजाला कुलूप लावले. दरवाजाला टेकून ती खाली कोसळली आणि तिने हुंदके देऊन रडायला सुरुवात केली. देवा, माझ्यासोबतच हे असं का घडत आहे? मला खरोखरच दिवसेंदिवस अर्जुन सर बद्दल अपार प्रेम वाटू लागले आहे. मी कितीही कष्टाने स्वतःला रोखण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या काळजी घेण्याच्या स्वभावापुढे माझे मन हार म्हणत आहे. जर असेच चालत राहिले तर माझ्यासाठी पुढे खूप कठीण होईल. जरी त्यांनी 1 वर्षाचा काळ सांगितला असला तरी मी त्यांना सोडून जाऊच शकणार नाही. इतकी मी त्यांच्यात गुंतून जाईन असे वाटत आहे. खरंच जर त्यांनी त्यांच्या आत्याच्या मुलीशी लग्न करण्याचे वचन दिले नसते तर मी स्वतः शकुंतला मॅडमशी एकदा बोलले असते. मला फक्त एक संधी द्या म्हणून त्यांच्याकडे गायवाया करून मागणी केली असती. पण आता यातील काहीही करणे मला शक्य आहे का? अर्जुन सर ज्या मुलीशी लग्न करणार आहेत ती सुद्धा ह्या घरात आली आहे. आता काय माझा ह्या घरातून बाहेर पडण्याचा बाकी उरला आहे. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर मी घटस्फोट घेईन आणि इथून निघून जाईन. डोक्यात एकामागून एक येणाऱ्या अशा अनेक वेड्यावाकड्या विचारांचे जाळे घेऊन तिने आपले मन पूर्ण अस्वस्थ करून घेतले आणि शेवटी बसलेल्या जाग्यावरच अदितीला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून अदिती नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त झाली. नाश्ता अर्धा बनवून झाल्यावर तिने उरलेले काम रमाकडे सोपवले आणि ती अर्जुनच्या खोलीत गेली. तिथे तिने इस्त्री करण्यासाठी कपडे काढून व्यवस्थित रचून ठेवले. तेवढ्यात तिथे आलेल्या मोनिकाला पाहून अदितीचे डोळेच फिरले.
आणि तिचे डोळे विस्फारले. तिथून जायचेच बाकी राहिले होते, कारण मोनिकाने अंगावर एक अगदी छोटा टॉप घातला होता आणि त्यासोबतचे शॉर्ट्स तर गरजेपेक्षा खूपच जास्त लहान होती. मोनिका अर्जुनच्या खोलीत आली. अदिती इस्त्री करण्यासाठी कपडे हातात घेत असल्याचे पाहून ती म्हणाली, ए अदिती, ते कपडे इकडे दे. मी स्वतः माझ्या अर्जुनच्या कपड्यांना इस्त्री करून देईन. हे सर्व माझेच काम आहे. इथून पुढे मला याची सवय करून घेतली पाहिजे. मोनिकाने अगदी तोऱ्यात सांगितले. ह्या घराची होणारी पुढची मालकीण स्वतः येऊन इतक्या अधिकाराने मागत आहे, तर अदितीलाही नाही म्हणायला पटले नाही. ठीक आहे मॅडम, घ्या, असे म्हणून ती कपडे तिच्या हातात देऊन तिथून निघून गेली. असे वर जाऊन लगेच खाली परत आलेल्या अदितीला पाहून रमाने विचारले, काय ग बाळा, कपड्यांना इस्त्री केलीस की नाही? असे रमाने विचारल्यावर आई त्यांच्या आत्याच्या मुलीने सांगितले की ती स्वतः कपड्यांना इस्त्री करणार आहे, म्हणूनच मी ते काम तिच्याकडे सोपवून आले, असे अदितीने अत्यंत निरागसपणे सांगितले. तिची ही नाराजी ओळखून रमाने तिचे सांत्वन केले आणि म्हणाली, काळजी करू नकोस बाळा, चांगल्या लोकांसोबत नेहमी चांगलेच घडते. तरीही अदिती काही बोलली नाही आणि ती पुढच्या स्वयंपाक करण्यासाठी निघून गेली. दुसरीकडे ए कामवाले, काल तू माझ्या आईचा सगळ्यांसमोर अपमान करवलास ना? घरात काम करणाऱ्या माणसाला कामवाले म्हटले तर काय चुकले? माझ्या आईचा अपमान होण्या कारणीभूत तूच आहेस. आता थांब, तुला असे अद्दल घडवते ते बघ. असे पुटपुटत मोनिकाने इस्त्री खूप जास्त गरम केली आणि अर्जुनचा शर्ट अर्धा जाळूनच टाकला. तेवढ्यातच अर्जुन बाथरूममधून बाहेर येत असल्याचा आवाज झाला. तसं मोनिकाने तिथून लगेच पळ काढला. बाथरूममधून बाहेर आलेल्या अर्जुनच्या नाकाला खोलीत काहीतरी जळल्याचा वास आला. त्याने लगेच आजूबाजूला सगळीकडे शोधून पाहिले, तेव्हा त्याला त्याचा शर्ट जळलेला अवस्थेत दिसला. कपडे इस्त्री करण्यासाठी अदितीशिवाय दुसरी कोणीच येत नाही असा विचार करून त्याने अत्यंत रागात जोरात हाक मारली, अदिती! तिकडे स्वयंपाकघरात गॅसवरून पातेले खाली उतरवण्याचं तयारीत असलेल्या अदितीने जेव्हा अर्जुनचा तो भयंकर वरडण्याचा आवाज ऐकला, तेव्हा ती इतकी दचकली की गडबडीत तिने उघड्या हातानेच गरम पातेल्याला पकडले आणि तिचा हात भाजला. सावकाश अदिती, एवढी काय घाई आहे? अर्जुन कुठे पळून चालला नाहीये. 5 मिनिटे उशीर झाला म्हणून काही फरक पडत नाही. सावकाश काम कर, घाबरू नकोस, असे रामाने समजावून सांगूनही तिचे मन अजिबात शांत होत नव्हते. कपडे इस्त्री करायला गेले असताना त्या मोनिकाने नक्कीच काहीतरी खोडसाळपणा केला असावं अशी शंका तिला मनोमन सतावत होती. ह्याच विचारामुळे अदिती खूप जास्त घाबरली होती. तेवढ्यात अर्जुनने पुन्हा एकदा अत्यंत जोरात अदिती अशी हाक मारली, तेव्हा ती पूर्णपणे घाबरून गेली. भाजलेल्या हाताची आग होत असूनही त्याची अजिबात पर्वा न करता ती तशाच अवस्थेत धावत अर्जुनच्या खोलीकडे गेली. अर्जुनच्या खोलीच्या दरवाजापाशी येऊन उभी राहिलेल्या अदितीला पाहून अर्जुनचे डोळे रागाने लालबुंद झाले होते. त्याच्या डोळ्यातील तो भयंकर राग पाहून ती थरथरत्या आवाजात म्हणाली, सर! तिची हाक ऐकताच त्याने तिचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे ओढले. तिच्या चेहऱ्यासमोर तो जळलेला शर्ट धरून त्याने विचारले, काय आहे हे? सर, ते आयरन, असे ती पुढे काही सांगणार तितक्यात तिला खाली ढकलत तो म्हणाला, ह्या शर्टची किंमत काय आहे माहीत आहे का तुला? जर माहीत असती तर तू कधीही अशा प्रकारे काम करण्याचे धाडस केले नसते. किती दिवसांपासून माझी वस्तू अशी खराब करण्याचा प्लॅन करत होतीस? बोल बोल लवकर, असे म्हणत अर्जुन जोरात वरडत होता. त्याचा तो वरडण्याचा आवाज घराबाहेर सर्वांना ऐकू येत होता. पण त्याच्या खोलीचा जवळ जाण्याचे धाडस घरातील एकाही व्यक्तीने केले नाही. त्याचा हा वरडण्याचा भयंकर आवाज ऐकून मोनिकाला मात्र मनाला खूप मोठे सुख मिळाले होते. सर, ते असे म्हणत ती पुन्हा एकदा काहीतरी सांगायला पुढे सरसावली. पण तिला मध्येच थांबवत अर्जुन म्हणाला, ह्या शर्टची किंमत तरी तुला माहीत आहे का? असे मी तुला मगाशीच विचारले होते ना, सांग मला, माहिती आहे का तुला? ए धरित्री पोरी, सांग. हा माझ्या वडिलांनी
त्यांच्या हयातीत शेवटच्या वेळी मला घेऊन दिलेला शर्ट आहे. हा शर्ट मी आजपर्यंत किती सांभाळून ठेवला होता तुला माहीत आहे का? हा शर्ट घातल्यावर तो कुठे खराब होईल किंवा मळेल याच भीतीने मी तो न घालता तसंच जीवापाड जपून कपाटात ठेवून दिला होता. तुला कोणाचीही प्रेमाची किंमत माहीत नाही, कारण तुला कधी कोणी प्रेम दिले असेल तर समजेल ना. ए अपशकुनी पोरी, अशा शब्दात अर्जुनने तिच्यावर आपला राग काढला. जाऊ दे, मी पण कुणाजवळ येऊन हे सगळे सांगत बसलो आहे. माझीच बुद्धी भ्रष्ट झाली होती. चालते हो आधी माझ्या खोलीतून बाहेर. ए काय तोंडे, असे म्हणत त्याने तिला पुन्हा एकदा कडक शब्दात फटकारले. त्याचे ओरडणे घरातील सर्वांना ऐकू येत होते. शकुंतला सुद्धा ते ऐकले होते, परंतु त्या काहीही बोलण्यासाठी किंवा विचारण्यासाठी वर गेल्या नाहीत. हिच्याकडूनच ही चूक झाली असावी, म्हणूनच तो असा वरडत आहे. कारण ही मुलगी ह्या घरात आल्यापासून अर्जुनच्या कपड्यांना अदितीच इस्त्री करत आली आहे हे त्यांना माहीत होते. त्यामुळे हे काम सुद्धा तिनेच केले असावे, परंतु हिने हे जाणून बुजून केले आहे की नकळत झाले आहे हे त्यांना माहीत नव्हते. म्हणूनच त्या कुणाच्याही बाजूने किंवा कुणाच्याही विरोधात काहीही बोलल्या नाहीत. पण दुसरीकडे स्वयंपाकघरात असलेल्या रमाला मात्र पूर्ण सत्य माहीत होते की हे काम नक्की कोणी केले आहे. पण ह्या घराचे नोकर म्हणून आपण अशा दोन नात्यांमध्ये भांडण कसे लावू शकतो, असा विचार करून ती शांत बसली. रडत 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 स्वयंपाक करत परतलेल्या आदितीला पाहून रमाने विचारले, मी जाऊन अर्जुनशी बोलू का? त्यावर आदिती म्हणाले, नको आई, आपण काहीही झाले तरी शेवटी नोकरच आहोत ना. आपण सगळे वेगळे आणि ते सगळे एक आहेत. कदाचित त्यांनी आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवला तरी नात्यांमध्ये दुरावा आणल्यासारखे होईल. माझ्यामुळे तसे घडू नये असे मला वाटते. आपण तर आज आहोत आणि उद्या इथून निघून जाणार आहोत, त्यामुळे ही गोष्ट आपल्यापुरतीच मर्यादित राहू दे, असे म्हणून तिने बेसिनमधील नळ चालू केला आणि स्वतःचे दुःख कोणालाही दिसू नये म्हणून पटापट चेहऱ्यावर पाण्याचे हबके मारू लागले. अर्जुनचे मन पूर्ण खराब झाले होते. वडिलांनी घेऊन दिलेला तो शेवटचा शर्ट त्याने त्यांच्या आठवणीसाठी अत्यंत जीवापाड जपून ठेवला होता, परंतु आज अदितीने तो जळून टाकला ह्याच विचाराने तो दुःखी झाला होता आणि त्याला प्रचंड रागही आला होता. नेहमी तिच्याशी अत्यंत मऊपणाने आणि प्रेमाने बोलणारा अर्जुन आज तिच्याशी खूप कठोरपणे बोलला होता आणि तिचे नाव अपशकुनी दरिद्री असे ठेवून तिला टोमणे दिली होती. अदितीला तिच्या काका आणि काकूंनी आजवर जितके टोचून आणि अपमानित करून बोलले होते त्यापेक्षा अर्जुनचे बोलणे काहीच नव्हते, परंतु ती अर्जुनला मनातल्या मनात आपला सर्वस्व मानून तिने त्याच्यावर जीवापाड प्रेम केले होते ना, म्हणूनच त्याचे हे छोटेसे शब्द सुद्धा तिच्या मनाला थेट जाऊन टोचत होते आणि तिला खूप वेदना देत होते. सर्व जेव्हा नाश्त्यासाठी डायनिंग टेबलावर बसले तेव्हा आदिती रमाला म्हणाले, आई, तुम्हीच जाऊन सर्वांना नाश्ता वाढा. माझी तिथे येण्याची अजिबात इच्छा नाही. तिची मनस्थिती ओळखून रमाने सर्वांना नाश्ता वाढला. अर्जुन जेव्हा नाश्त्याला बसला तेव्हा त्याचे लक्ष अदितीकडे नव्हतेच. तो जणू अदितीचे अस्तित्वच पूर्णपणे विसरून गेला होता. सायलीला सुद्धा कुठेतरी मनोमन वाटत होते की अदिती अशी चूक कधीच करू शकत नाही, पण आपल्या दादासमोर उभे राहून ही उघडपणे बोलण्याचे धाडस तिच्यात नव्हते. डायनिंग टेबलावर सर्वजण एकत्र बसलेले असताना पौर्णिमा म्हणाली, आता सांग अर्जुन, काल तू त्या कामवालीची बाजू घेऊन माझ्याशी बोलत होतास ना. आता तुझ्या डोक्यावर बसूनच हिने तुझे शर्ट जाळून टाकला आहे. आता ह्यावर तू काय बोलणार? म्हणूनच म्हणतात, काम करणाऱ्या लोकांना जिथे ठेवायला हवे तिथेच ठेवले पाहिजे. कुत्र्याला नेऊन सिंहासनावर बसवले तरी गाण दिसतात, ते शेपूट हलवत तिथेच धावणार. अगदी तसेच आहेत ते हे सगळे लोक, असे पौर्णिमाने म्हटले. तेव्हा अर्जुन काहीच बोलला नाही. तो स्वतः खूप उदास आणि दुःखी असल्यामुळे तिच्या बोलण्याकडे जास्त लक्ष न देता तो गुपचूप नाश्ता करू लागला. रामाने सर्वांना नाश्ता वाढला. सर्वजण अगदी शांतपणे नाश्ता करत होते. नाश्ता संपवून अर्जुन ऑफिससाठी निघून गेला, तर मोनिका तिच्या मित्रांना भेटण्यासाठी बाहेर गेली. पौर्णिमा तिच्या खोलीत निघून गेल्या
आणि शकुंतला ह्यानी सुद्धा औषध घेण्याची वेळ झाली असल्यामुळे त्याही आपल्या खोलीत निघून गेल्या. स्वयंपाकघरात भांडी घासता घासता पौर्णिमाचे हे सगळे विषारी बोलणे ऐकणाऱ्या अदितीचे मन पूर्णपणे वेदनेने अस्वस्थ झाले. मी कोण आहे आणि काय आहे हे ह्या घरात येऊन इतके महिने झाले तरी ह्यातल्या कुणालाच अजून समजू शकले नाही का? ह्या विचाराने तिचे मन अत्यंत उदास झाले. अदिती बाळा, ये आपण नाश्ता करून घेऊया, असे जेव्हा रमाने प्रेमाने बोलावले तेव्हा अदिती म्हणाली, आई मला भूक नाहीये, नको. पण आईचे मन ते तिला असे उपाशी कसे सोडणार? असू दे ग बाळा, ये तर. मीच स्वतः तुला घास भरवून जेवण देते. हे लोक तर फक्त तोंड चालवून आणि टोमणे मारून पोटभर जेवणारे आहेत. मग आपण जे एवढे अपार कष्ट करतो, अंग मेहनत करून काम करतो, त्यासाठी आपल्या शरीरात ताकद नको का? असे म्हणत ते स्वतःच्या हाताने तिला घास भरून नाश्ता दिला. आई, सगळेच मला नेहमी अपशकुनी आणि दरिद्री का म्हणतात ग? खरंच माझे पायगुण एवढे वाईट आहेत का? असे विचारत अदिती ढसा रडू लागली. तिचे ते रडणे रामाला सहन झाले नाही. तिने अदितीला घट्ट जवळ घेतले आणि तिचे सांत्वन करू लागले. बाळा, तू असा अजिबात विचार करू नकोस. देव नेहमी चांगल्या माणसांना सुरुवातीला खूप कष्ट आणि दुःख देतो, पण शेवटी त्यांचा हात नक्की पकडतो. उलट काही लोकांना देव सुरुवातीला खूप सुख देतो आणि त्यांची गंमत पाहतो. ते सुखाच्या धुंदीत कसे वागतात, इतरांना किती त्रास आणि वेदना देतात, हे देव शांतपणे बघत असतो आणि त्यांच्या शेवटच्या काळात मात्र त्यांची साथ सोडून देतो. तू मुळीच काळजी करू नकोस आणि कोणाच्याही बोलण्याला मनात लावून घेऊ नकोस. आज जे काही घडले ते पाहून मला मनोमन खात्री पटली आहे की यापुढे ह्या घरात तुझे माझ्या मुलीचे स्थानच कायम राहील. तू ह्या घराची सून होशील अशी मी कितीतरी स्वप्ने पाहिली होती, पण आता ते सगळे फक्त एक स्वप्नच बनून राहील असे वाटत आहे. असे म्हणत रमाचेही डोळे भरून आले आणि ती रडू लागली. तेवढ्यात पौर्णिमाने वरून जोरात आवाज दिला, ए अदिती, माझ्या खोलीत कॉफी घेऊन ये. त्यावर आले मॅडम, असे म्हणत तिने आपले डोळे पुसले, कॉफी बनवली आणि ती घेऊन पौर्णिमाच्या खोलीकडे गेली. पौर्णिमाच्या खोलीत आलेली अदिती, मॅडम कॉफी, असे म्हणत कप तिच्या समोर धरून उभी राहिली. ए कामवाली, कॉफी कशी द्यायची इतकी साधी कॉमन सेन्स सुद्धा नाही का तुला? हा, तुला ते कुठून माहीत असणार म्हणा? लो क्लास घरात जन्माची लहानाची मोठी झालीस. अशा श्रीमंत लोकांच्या घरात काम करण्यासाठी सुद्धा लायकी लागते. कुठल्या जन्माचे पुण्य होते काय माहीत, जी तू ह्या घरात कामाला आलीस. ती रमा तुझी दूरची नातेवाईक लागते, म्हणूनच फक्त तिने तुला ह्या घरात कामावर ठेवले आहे बास. नाहीतर या घराच्या गेटजवळ सुद्धा तुला कोणी उभे केले नसते. असे अत्यंत कोचकपणे आणि टोमणे मारत तिने तिच्या हातातून कॉफीचा कप घेतला. पौर्णिमाचे हे बोलणे ऐकून अदितीचे मन आणखीनच खचून गेले. सुख असो वा दुःख, मी माझ्या काका काकूंसोबत राहत होते. त्याने बोललेले शब्द मनाला वेदना देत असले तरी माझा भाऊ चिराग नेहमी माझ्या मदतीला धावून यायचा. माझा दिवसभराचा सगळा थकवा आणि वेदना त्याच्या दोन गोड शब्दांनी मी पूर्णपणे विसरून जायचे. पण ह्या घरात रमा आई सोडली तर बाकीच्या इतर कोणालाही माझी कदर नाही आणि कोणी मला समजून घेतलेले नाही. आणि समजून घ्यायला मी काय त्यांच्या घरची सदस्य आहे का? काहीही झाले तरी शेवटी एक कामवालीच आहे ना. त्यामुळेच सगळेजण मला आपल्या तालावर नाचवत आहेत. मला काय, मी जर बाहेर पडले तर आजही कष्ट करून स्वतःचे पोट भरू शकते. मला फक्त माझ्या वडिलांनी माझ्या नावावर केलेली ती जमीन हवी आहे. तो त्यांचा आशीर्वाद आहे. त्यांची आठवण म्हणून माझ्याकडे फक्त तेवढीच एक गोष्ट उरली आहे. कशीही करून ती जमीन मला व्यवस्थित वाचवून ठेवायची आहे. ह्याच एक कारणामुळे मी अजूनही ह्या घरात टिकून आहे. असा विचार करत ती स्वयंपाकघरात आली आणि स्वयंपाकाच्या कामात व्यस्त झाले. रमाने स्वयंपाकासाठी लागणाऱ्या भाज्या चिरून दिल्या. तेवढ्या तिथे आलेल्या शकुंतला म्हणाल्या, अदिती, दुपारच्या जेवणासाठी अर्जुनला डबा पाठवायचा आहे, तर त्याच्यासाठीही सोबतच स्वयंपाक बनवून घे.
ठीक आहे मॅडम, असे म्हणून अदितीने वेळेत भान ठेवून आपले हात वेगाने चालवण्यास सुरुवात केली. दुपारच्या डब्यासाठी तिने चपाती, बीनची सुकी भाजी, भात, पातळ आमटी, लोणची आणि पापड असा सगळा बेत डब्यात भरला. ड्रायव्हरने येऊन तो डबा ताब्यात घेतला आणि तो निघून गेला. तिकडे ऑफिसमध्ये आपले काम करत बसलेला अर्जुनला सकाळी घडलेला तो सगळा प्रकार आठवला आणि काम करणारे त्याचे हात आपोआप थांबले. सकाळी आधी तिचे डोळे पाण्याने डबडबले होते. ती आठवण येताच त्याच्या मनात एक अनामिक संताप आणि दुःख निर्माण झाले. खरंच तो शर्ट अदितीनेच झाला असेल का? ती आमच्या घरी येऊन आता जवळपास 5 महिने होत आले आहेत. तिने आजपर्यंत माझा साधा रुमाल सुद्धा कधी जळू दिला नाही. तिची कामावर असलेली निष्ठा आणि काळजी मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. तरीही माझ्या वडिलांची आठवण म्हणून असलेला तो एकाच शर्ट तिने खराब केला. जोपर्यंत ती स्वतःहून येऊन माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी तिच्याशी अजिबात बोलणार नाही, असा पक्का निश्चय करून त्याने पुन्हा आपल्या कामाकडे लक्ष केंद्रित केले. तेवढ्यात ड्रायव्हर आत आला आणि डबा देत म्हणाला, सर, मॅडमने जेवणाचा डबा पाठवला आहे. तो डबा ताब्यात घेऊन अर्जुन जेवण्यासाठी बसला. त्याला ती पहिली वेळ आठवली जेव्हा अदिती स्वतः पहिल्यांदा ऑफिसमध्ये त्याच्यासाठी जेवण घेऊन आली होती. छे, प्रत्येक गोष्टीत तीच का आठवते, असा विचार करत करत त्याने आपले जेवण संपवले. दुसरीकडे बेबी प्लीज वन मोर फेक असे म्हणत मोनिकाच्या समोर बसलेला तो तरुण तिला ड्रिंक्स पाजत होता. ती कितीही प्यायली तरी स्वतःला सावरून नीट घरी जाऊ शकते हे ठाऊक असल्यामुळे तो तिला जुनी आणि महागडी ड्रिंक्स पाजत होता. मोनिकालाही चांगलेच किक चढत असल्यामुळे ती लागोपाठ पितच राहिली. मोनिका पूर्णपणे टाईट होईपर्यंत तो तरुण तिला गोड गोड बोलून आपल्या झाळ्यात ओढत राहिला. त्याने तिच्या ड्रिंक्समध्ये गुंगीचे पावडर मिसळले आणि ती शुद्ध हरपेपर्यंत तिला पाजले. मोनिका पूर्णपणे बेशुद्ध झाल्यानंतर तो तिला त्याच पबमधील एका खोलीत घेऊन गेला. गुंगीचा अंमल तिच्यावर जसा जसा वाढत गेला तसे तसे स्वतःच्या शुद्धीत नसतानाही तिने त्या व्यक्तीला साथ दिली आणि ती त्याच्याशी एकरूप झाली. साधारण दुपारी 2च्या सुमारास त्या तरुणाला जाग आली. त्याने आपल्या शेजारी झोपलेल्या मोनिकाकडे पाहिले. तिच्याकडे पाहताच त्याच्या चेहऱ्यावर एक व्यंग्यात्मक हसू उमटले. हा, हे तर आधीच उष्ट झालेले फळ आहे. माझ्यासारख्या कित्येक मुलांना तू तुझ्या मायाजालात पाडले असतील आणि त्याने तुझ्या शरीराची चव चाखली असेल, असं विचार करत तो तिला तसंच अवस्थेत सोडून तिथून निघून गेला. इकडे अर्जुनला अदितीशी बोलावेसे वाटत होते. तरीही त्याच्या वडिलांनी शेवटच्या वेळी प्रेमाने घेऊन दिलेला शर्ट तिने खराब केल्यामुळे त्याचा तिच्यावर राग होता. तिने स्वतःहून माझ्याकडे येऊन शर्ट चालण्याबद्दल माफी मागितल्याशिवाय मी तिच्याशी बोलणार नाही. जर तिला स्वतःला एवढी घमंड असेल तर मग मला किती असायला हवी, असा विचार करत त्याने आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले आणि संध्याकाळी तो घरी गेला. घरी आलेल्या अर्जुनचे डोळे नकळत स्वयंपाकघराकडे गेले, पण तिथे त्याला अदिती दिसली नाही. रमा मावशी, एक ग्लास कडक कॉफी माझ्या खोलीत पाठवून द्या, असे तो म्हणाला. त्याचा आवाज खूप जोरात आला होता. तो मोठा आवाज पौर्णिमाच्या खोलीत तिचे कपडे गडी करून व्यवस्थित रचून ठेवत असलेला अदितीच्या कानावरही पडला. तिकडे रमाने ठीक आहे अर्जुन असे म्हणत अदितीला आवाज दिला. तेवढ्यात पौर्णिमा म्हणाली, ए कामवाले, जा ग, माझा जावई आहे, त्याला कडक कॉफी करून दे, जेणेकरून त्याचा डोकेदुखीचा त्रास दूर होईल. पण तू स्वतः त्याच्या खोलीत एखाद्या बैलासारखी धावत आत घुसण्याचा प्रयत्न करू नकोस. अजून त्याचे लग्न झालं नाही. तो आणि तू वयात असलेले तरुण मुलं आहात. कुठे आणि कसे राहावे हे तुला अजिबात समजत नाही. त्यात सकाळी तो आंघोळीला गेला असताना तू त्याच्या खोलीत जाऊन कपडे इस्त्री करत बसतेस. नक्की कसले संस्कार शिकवले आहेत तुझ्या आई वडिलांनी तुला, अशा शब्दात पौर्णिमाने तिला कडू भाषेत बोलले आणि तिला आपल्या खोलीतून बाहेर घालवून दिले. तिचे असे टोमणे मारणे गेल्या 2 दिवसांपासून ऐकण्याची अदितीला सवय झाली होती. त्यामुळे तिचे मन पुन्हा पुन्हा खचत होते.
पण आता तिच्या डोळ्यातून पाणी मात्र बाहेर येत नव्हते. ती स्वयंपाकघरात आली आणि अगदी शांतपणे कॉफी बनवू लागली. तेवढ्यात तिच्या जवळ आलेल्या सायलीने विचारले, अदिती, तू अशी उदास का आहेस? तसं काही नाहीये सायली, सतत घरातील कामे करून थोडा थकवा जाणवतोय, बस म्हणूनच. परंतु सायली तिच्या या बोलण्यावर विश्वास ठेवेल का? कारण सकाळपासून रात्री झोपेपर्यंत जेवण, नाश्ता, पाणी काहीही न मागता एखाद्या घाणाच्या बैलासारखी सतत आनंदाने काम करणारी मुलगी म्हणजे अदिती. अशा परिस्थितीत ती सकाळी सुरू होऊन संध्याकाळी होईपर्यंत इतकी थकली आहे यावर विश्वास ठेवण्या इतकी सायली मुळीच मूर्ख नव्हती. तिने अदितीचा हात आपल्या हातात घेतला आणि स्वयंपाकघराच्या ओट्यावर म्हणजे किचन कट्ट्यावर बसत ती म्हणाली, आत्याचं बोलण्याचं तू असा अजिबात त्रास करून घेऊ नकोस. ह्या पौर्णिमा आत्याला सुरुवातीपासूनच थोडं गर्विष्ठपणा आणि अहंकार जास्तच आहे. त्यांच्यात आणि त्यांच्या मुलीमध्ये या दोघांमध्येही पायाचा नखापासून ते डोक्याचा केसांपर्यंत प्रचंड अहंकार भरलेला आहे. तू मुळीच काळजी करू नकोस. त्या फक्त काही दिवसांसाठी इथे आल्या आहेत आणि नंतर निघून जातील. काहीही झाले तरी तूच माझी लाडकी वहिनी आहेस, सायली म्हणाली. तिचे हे बोलणे ऐकून अदितीने अत्यंत आश्चर्याने डोळे मोठे केले आणि आजूबाजूला एकदा सावधपणे नजर फिरवली की कुठे शकुंतला मॅडम किंवा पौर्णिमा मॅडम ह्या दोघींपैकी कोणी हे बोलणे ऐकले तर नाही ना. तिने लगेच सायलीच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली, सायली, तू असं अजिबात बोलू नकोस. ह्या घराला आणि तुमच्या श्रीमंतीला प्रतिष्ठेला साजेशी अशीच मुलगी तुझ्या आईने निवडली आहे आणि तेच अगदी योग्य आहे. तू अशा प्रकारच्या गोष्टी पुन्हा कधी बोलू नकोस. तोपर्यंत कॉफी सुद्धा तयार झाली होती. सायली, तू स्वतः जाऊन तुझ्या दादाला ही कॉफी देऊन येशील का प्लीज? आदितीने डोळे बारीक करून म्हणजे विनवणी करत विचारले. तेव्हा सायलीला तिला नाही म्हणता आले नाही. त्याशिवाय सकाळी तिच्या दादाने अदितीला किती वाईट पद्धतीने वरडले होते हे तिला आठवले. त्यामुळे ठीक आहे वहिनी, द्या इकडे, मीच स्वतः जाऊन दादाला कॉफी देऊन येते, असे सांगून सायलीने कॉफीचा कप हातात घेतला. पण तेवढ्या समोर पौर्णिमा आत्या डोळे लाल करून रागाने उभ्या होत्या. तिला पाहून सायलीने हळूच तोंडातल्या तोंडात तुंकी गिळली तर अदितीचे हात पाय चक्क भीतीने थरथरायला लागले होते. अरे देवा, अर्जुन सरांनी माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधले आहे हे ह्या मॅडमला समजले की काय? अशा भीतीने तिने घाबरून आपले लाळ गेले. ए कामवाले, तुझं मास किती वाढला आहे ग? तेच सायलीच्या हातात कॉफी देऊन पाठवणे इतक्या तुझा नखरा वाढला आहे का? पौर्णिमा आत्याचा ह्या मोठ्या ओरडण्याच्या आवाजामुळे त्या दोघींचा जीवात जीव आला आणि त्यांचे मन शांत झाले. अहो मॅडम, मी स्वतःच कॉफी घेऊन चालले होते, पण सायली म्हणाली की तिला तिच्या दादाशी काहीतरी बोलायचे आहे म्हणून ती स्वतः कॉफी घेऊन जात आहे. म्हणूनच मी तिच्या हातात कप दिला, असे अदितीने वेळ मारून नेण्यासाठी सांगितले. अदितीच्या ह्या बोलण्याला दुरोज देत सायली सुद्धा म्हणाली, हो आत्या, मला दादाशी काही बोलायचे होते म्हणूनच मी स्वतः दादाला कॉफी देण्यासाठी जात आहे. का ग आत्या, मी माझ्या दादाला कॉफी द्यायला जाऊ शकत नाही का? त्याशिवाय दादा काल सकाळी तिच्यावर आधीच खूप ओरडला आहे. आता ती पुन्हा त्याच्या खोलीत गेली आणि दादा तिच्यावर पुन्हा ओरडला तर? त्यात दादा आता कुठे ऑफिसमधून घरी आला आहे. घर एकदम शांत आहे. दादा जर आता रागवला तर कोणीच नीट जेवणार नाही. जेवणाचे नाव निघताच आधीच जेवणासाठी नेहमी 2 पोट तयार ठेवणाऱ्या पौर्णिमा आत्या म्हणाल्या, बरं ठीक आहे, तूच जा आणि अर्जुनला कॉफी दे, असे म्हणून त्या शकुंतला यांच्या खोलीच्या दिशेने निघून गेल्या. थँक्यू सायली, अदिती म्हणाली. तिच्या बोलण्यावर सायली हसली आणि म्हणाली, वहिनी, डोंट वरी, बी हॅपी, असे म्हणून ती तिथून निघणारच होती. तितक्यात अदिती म्हणाली, सायली, रात्रीच्या जेवणासाठी काय बनवायचे आहे हे जरा दादाला विचारून येशील का प्लीज? त्यावर ठीक आहे असे म्हणून सायली अर्जुनच्या खोलीच्या दिशेने गेली. अर्जुन नुकताच फ्रेश होऊन कपडे घालून आरशासमोर उभा राहून केस विंचरत होता. तेवढ्यात दरवाजावर ताप पडल्याचा आवाज झाला. अदिती आली असावी असा विचार करून तो म्हणाला, ये,
दादा कॉफी, असे म्हणत सायलीने कप त्याच्या समोर धरला. तेव्हा तू कशासाठी घेऊन आलीस? ती कुठे आहे? अर्जुनने विचारले. दादा, तू सकाळी तिच्यावर ओरडला होतास ना, म्हणूनच. तुझा तो वाईट चेहरा माझ्या जावयाला पुन्हा दाखवू नकोस, असे पौर्णिमा आत्याने तिला सांगितले. म्हणूनच मी स्वतः कॉफी घेऊन आले, ती म्हणाली. अदितीला बोलणी बसण्यापूर्वीच तिने आपल्या दादाचा सगळा राग पौर्णिमा आत्यावर वळवला. तिथेच ठेव सायली, असे म्हणत त्याने टेबलाकडे हाताने खूण केली. सुनील भेटला का? असे विचारल्यावरती हळूच म्हणाले. हो दादा, कॉलेजमध्ये रोज पाहते, एवढंच. आम्ही जास्त बोलत नाही. बरं बाळा, तुझी परीक्षा कशी चालू आहे? कॉफी पीत पीत त्याने विचारले. दादा, आज पहिलाच पेपर होता, खूप छान गेला. उद्या अकाउंट्सचा पेपर आहे. काही शंका आहेत त्या मी अदितीकडून समजून घेईन, तिने सांगितले. अदिती अभ्यासात आणि प्रत्येक गोष्टीत खूप हुशार आहे हे समजल्यावर अर्जुनने केवळ संमतीदर्शक मान हलवले. बास. दादा, रात्री जेवणात काय बनवायचे आहे हे जरा विचारून ये सायली, असे मला रमा मावशीने विचारले आहे, ती म्हणाली. ती मुलगी आपल्या दादासमोर चुकून सुद्धा अदितीचे नाव घेत नव्हती. ती तिचे रक्षण करत होती. कारण जर तिने नाव घेतले असते तर ती काय इथे फुकटची बसली आहे का? ती राणी, तिलाच वर पाठव, असे अर्जुनने म्हटले असते तरी आश्चर्य वाटले नसते. जर अदिती वर आली तर तिचा दादा तिला आपल्या बोलण्याने घायाळ करून पाठवेल हे तिला चांगल्या प्रकारे ओळखून होते. खूप दिवस झाले आहेत नाचणीची मुद्दे बनवली नाहीये, तिला तेच बनवायला सांग, असे अर्जुनने सांगून तिला पाठवले. ठीक आहे दादा, असे म्हणून त्याने पिलेलं कॉफीचं कप उचलला आणि ती तिथून गेली. ती निघून गेल्यावर अर्जुन गॅलरीत येऊन उभा राहिला. आज अदिती स्वतः कॉफी द्यायला आली नाही म्हणून की तिला मिठी न मारल्यामुळे त्याचं ताण कमी झाला नाही हे त्याचे त्याला समजत नव्हते आणि त्याचे मन पूर्णपणे अस्वस्थ झाले होते. नाही नाही, मी तिच्यापासून शक्य तितके दूर राहायला हवे, नाहीतर मी आईला दिलेल्या वचनाचं भंग केल्यासारखे होईल. पण तरीही मला मोनिकाला पाहून मनात काहीच भावना का निर्माण होत नाहीत बरं? कदाचित मे बी लग्न झाल्यानंतर प्रेम आणि भावना निर्माण होऊ शकतील का? मग आता मला अदितीबद्दल जे काही वाटत आहे ते फक्त एक आकर्षण आहे का? अशा मोठ्या गोंधळात अडकलेल्या अर्जुनला त्याच्या मोबाईलच्या रिंगटोनने भानावर आणले. त्याने विचार केला की एक अतिशय महत्त्वाची मीटिंग घ्यायची आहे. त्याने आपल्या विचारांना काही क्षणासाठी ब्रेक दिला आणि तो मीटिंगच्या कामात व्यस्त झाला. खाली आलेल्या सायलीने सांगितले. अदिती, नाचणीची मुद्दे बनवायची आहे. त्यावर अदितीने विचारले. सायली, तुमच्या घरी नाचणीची मुद्दे आणि सांबार आवडीने जेवतात ना? हे ऐकताच सायलीचे डोळे आनंदाने विस्फारले. हो अदिती, दादाला नाचणीची मुद्दे सांबार म्हटले की त्याचा जीव ओवाळून टाकतो. तुला माहीत आहे का, तो तुझ्यावर असलेला सगळा राग एका सेकंदात विसरून जाईल आणि प्रत्येक घासासोबत तुझे कौतुक करत जेवण करेल, असे सायलीने म्हणताच अदिती हळूच हसली आणि म्हणाली. माझे कौतुक करण्याची काहीच गरज नाही. बाजारात गेले होते तेव्हा मी पालेभाजी आणली होती म्हणून सहज विचारले. मी आताच बनवायला घेते, असे सांगून ती स्वयंपाकघराकडे वळली. सायली सुद्धा तोपर्यंत मी थोडा अभ्यास करून येते, असे सांगून आपल्या खोलीत निघून गेले. स्वयंपाकघरात तिने डाळी शिजवून सांबार बनवले. दुसऱ्या बाजूला कढईत पालेभाजीची खमंग फोडणी तयार केली. ती नाचणीची मुद्दे बनवतच होती. तोपर्यंत घरातील सर्वजण जेवणासाठी डायनिंग टेबलाजवळ येऊन बसले. अर्जुनची मीटिंग संपली होती. आत्या, मोनिका कुठे आहे? जेवायला बसता बसता अर्जुनने विचारले. त्याच्या ह्या प्रश्नावर पौर्णिमा आत्याने भीतीने आपली थुंकी गिळली. ते कुणाचं तरी फ्रेंड्सचं बर्थडे आणि पार्टी आहे ना अर्जुन, त्यासाठी ती गेली आहे, त्यांनी सारव करत सांगितले. हे बघा आत्या, आमच्या घरात सर्वांसाठी एकच नियम आहे. इथून पुढे ती कुठेही गेली तरी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घरात हजर असली पाहिजे. जर हे जमणार नसेल तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही दुसरीकडे कुठेही राहण्यासाठी वेगळे घर पाहू शकता. अर्जुनने अत्यंत गंभीर आवाजात
बजावले. हे ऐकून शकुंतला सुद्धा अगदी शांत राहिले, कारण त्यांच्या मनातही मोनिकाच्या वर्तनाबद्दल आधीच संशय निर्माण झाला होता. अरे, असं काय करतोयस अर्जुन? तूच जर असं बोललास तर कसं होणार सांग बरं. ती बेंगलोरला येऊन अजून फक्त 2-3 दिवस झाले आहेत ना, म्हणूनच ती मित्रांसोबत थोडा वेळ घालवत आहे बस. मी तिला स्वतः समजावून सांगते अर्जुन, असे म्हणत त्याने त्याला मस्का मारण्याचा प्रयत्न केला. रमाने सर्वांच्या ताटात नाचणीची मुद्दे वाढली, तर आदितीने मनात थोडी दाकदूक असताना सांबार वाढले आणि एक लहान प्लेटमध्ये फोडणी दिलेली पालेभाजी ठेवली. मुद्द्यासोबत ते खमंग सांबार पाहताच अर्जुनचे मन तृप्त झाले. परंतु पौर्णिमा त्याने मात्र नाक मुरडले आणि म्हणाल्या, ए कामवाली, तुला बनवायला दुसरा कोणताही स्वयंपाक मिळाला नाही का गो? तुला स्वतःला कोणती लायकी नाही म्हणून तर हे सगळं काऊन लहानाची मोठी झाली आहेस. मग आम्हा लोकांना सुद्धा त्याच प्रकारे समजलात की काय? ची अशा रॉयल घराण्यात नाचणीची मुद्दे मायफूट, असे म्हणत त्या जोरात वरडू लागल्या. ते ऐकून अर्जुन संतापला आणि ओरडला, स्टॉप इट आत्या, जस्ट स्टॉप इट. त्याच्या ह्या भयंकर मोठ्या आवाजाने पूर्ण घर प्रतिध्वनित झाले. अदिती भीतीने 2 पावले मागे सरकली, तर बाकीचे सर्वजण त्याचे बोलणे शांतपणे ऐकू लागले. काय आत्या, अशा आरोग्यासाठी चांगल्या असलेल्या जेवणाला तुम्ही मायफूट म्हणताय का? काय तुम्ही विसरलात की काय, की तुमच्या स्वतःचा जन्म आणि बालपणा सुद्धा एका केड्यात गेले आहे ते? हिने आता तरी ह्यात मीठ चीन तिखट सगळे व्यवस्थित घालून हा बेत खूप चवदार बनवला आहे. पण तुमच्या माहेरी काय असं जेवण मिळत होतं का? एखादी पालेभाजी शिजवून त्याचे पाणी उपसून बाजूला काढायचे आणि सुकलेली हिरवी मिरची भाजून ती त्यात चुरडून खात होता. हे विसरलात की काय? खरं तर ते जेवण सुद्धा खूप चवदार असायचे. सर्व धान्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ धान्य म्हणजे नाचणी आरोग्यासाठी ही अत्यंत फायदेशीर आहे. तुमचे काय, तुम्ही आजारी पडलात तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्याचे बिल भरण्यासाठी तुमचे पती भरपूर पैसे कमवतच आहेत. पण मी तसा नाही. मी आमच्या जेवणातच सुधारणा करून हॉस्पिटलला स्वतःपासून दूर ठेवत असतो. आणि काय म्हणालात तुम्ही मगाशी? तिच्याकडे काही लायकी नाही म्हणून तिने हा स्वयंपाक बनवलेला नाही. उलट मी स्वतः तिला हे बनवायला सांगितले होते. रोज रात्री आमच्या घरात मी सांगेन तो स्वयंपाक बनवला जातो. मला विचारूनच तिने हा स्वयंपाक केला आहे. आमच्या घराच्या जेवणाबद्दल बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही. हे धान्य पिकण्यासाठी एका शेतकऱ्याला किती कष्ट करावे लागतात हे फक्त त्यालाच ठाऊक असते. माझे वडील गेल्यापासून आमच्या सुख दुःखात कधीही धावून न आलेली लोक आज आम्ही एवढी संपत्ती आणि नाव कमवले आहे म्हणून आमच्याशी संबंध जोडण्यासाठी अगदी उतावळे झाले आहेत. तुम्हाला जर नाचणीची ही मुद्दे खाणे एवढे कठीण वाटत असेल तर तुम्ही ऑनलाईनवरून तुम्हाला हवे ते जेवण मागून खाऊ शकता. इथे कोणावरही जेवणासाठी अजिबात जबरदस्ती केली जात नाही. घरात पाहुणे म्हणून आला आहात तर पाहुण्यांसारखेच राहण्याचा प्रयत्न करा. ह्या घरावर मालकी गाजवणे हा अर्जुन अखिलेश शेखावत जिवंत असेपर्यंत तरी कधी शक्य होणार नाही, असे टणकावून सांगत त्याने जेवणाला सुरुवात केली. आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ताटात जेवण उष्टे सोडण्याची पद्धत आमच्या घरात नाही. जेवण वाया घालवण्यापूर्वी विचार करूनच ताटाला हात लावा, नाहीतर तुमच्या ऐवजी दुसरे कोणीतरी पोट भरून जेवेल, असेही त्याने बजावले. आई, सायली, तुम्ही जेवायला घ्या, असे म्हणून तो स्वतः जेवणात मग्न झाला. पौर्णिमा आत्याने सुद्धा अजिबात इच्छा नसताना नाईलाजाने तो मोत्याचा घास गळ्याखाली उतरवण्यास सुरुवात केली. परंतु मनातल्या मनात मात्र काहीही करून अदितीला ह्या घरातून हाकलून लावायचेच असं पक्का निर्धार करून त्यांनी ताटात वाढलेले जेवण पूर्णपणे संपवले आणि आपल्या मुलीला फोन करण्यासाठी त्या खोलीत निघून गेल्या. अरे अर्जुन, तू इतक्या कठोरपणे बोलायला नको होते, शकुंतला म्हणाल्या. पौर्णिमा तिथे हजर असताना जर शकुंतला बोलल्या असत्या तर पौर्णिमाने आणखीनच वाद वाढवला असता. म्हणूनच ती तिथे असताना शांत बसलेल्या शकुंतला यांनी
पौर्णिमा खोलीत जाताच अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न केला. नाही आई, मी आता जे काही बोललो तेच अगदी योग्य आहे. त्यांना जर हे जेवण नको होते तर त्याने सरळ सांगितले असते. मी दुसरा काहीतरी स्वयंपाक बनवण्याची व्यवस्था केली असती. परंतु त्यांनी खात असलेल्या अन्नाला तर नावे ठेवून ते तूच मांडलेच. शिवाय ज्यांनी एवढ्या कष्टाने स्वयंपाक केला त्यांनाही वाईट साईड सुनावले हे मला कोणत्याही परिस्थितीत सहन होण्यासारखे नव्हते.